नितीन धुळे आणि हरिभक्त पारायण बाळाजी मेहर, गणेश शेठ धुळे, गोपाल शेठ इरमाळी सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपल्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडत आहोत. सामन्याला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल. डीजे हॅरी चला सर्व ग्रामस्थ मंडळ जे गावातील व्यक्ती आहेत त्यांना विनंती आहे. सँडी, कैलास धुळे, बबन शिंदे, जगदीश म्हात्रे, पप्प्या धुळे, जिजाजी माळी, कमलाकर पाटील, सागर धुळे सर्वांना विनंती आपण या समोर. थोड्याच वेळात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होईल. चला श्रीशिव टीम नंतर मीटिंग करा. उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. या ठिकाणी आपण प्रथमतः चला दोन्ही टीमला विनंती आहे. जिमित रायझिंग स्टार आणि श्रीशिव 11 लाईनअप करायचं आहे. चला आतमध्ये जा, लाईनअप करा. चला दोन्ही टीम, जिमित रायझिंग स्टार, पप्पू धुळे, सागर मसने, त्यानंतर आमचे राहुल सिंग जे कॅप्टन आहेत. झुबेली प्रीमियर लीग 2024 आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी, सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन आणि हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर अष्टांचं पूजन, कळपटीचं पूजन या सर्वांना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष आदरणीय श्रीधर दादा धुळे यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आपण या ठिकाणी लगेचच गावचे पोलीस पाटील नितीन धुळे यांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी करू. मंगेशजी धुळे साहेब यांना विनंती आहे. पुष्पहार या ठिकाणी आपण अर्पण करू गणपतीच्या प्रतिमेला आणि त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. यानंतर आमचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष श्रीधरदादा धुळे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी बजरंग बलीच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार आपण अर्पण करायचे. दादांना विनंती आहे या आपण श्रीधरदादा धुळे यांना विनंती आपल्या शुभास्ते आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करायचे. यानंतर सर्वांच्या शुभास आपण श्रीफल या ठिकाणी वाढवलं जाईल. यानंतर सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब यांना विनंती आपल्या शुभास आपण या ठिकाणी श्रीफल
वाढून या स्पर्धेचा शुभारंभ आपण करायचा आहे. सर्व ग्रामस्थ मंडळ जोबेली या ठिकाणी पंकजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते पूजन होत असताना या स्पर्धेचा शुभारंभ जोबेली प्रीमियर लीग जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात देखील आपण करू. परंतु मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं आणि हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन होत असताना त्यानंतर आपण लगेचच क्रीडांगण श्रीफल वाढवलं जाईल आणि लगेचच आपण खेळपट्टीकडे रवाना होऊ. त्यानंतर त्या ठिकाणी अष्टांचं पूजन या दरम्यान उल्का बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफल वाढवायचं आहे. त्यानंतर सन्मानित गणपती बाप्पा यानंतर सन्मानित चेतनजी धुळे साहेब यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाढवायचं आहे. हरिभक्त बऱ्यान बाळाजी मेहर यांना विनंती आपण पुढे या. बोल बजरंग बाळाजी मेहर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफल वाढवायचं आहे. सन्मान नितीन धुळे पोलीस पाटील साहेबांना विनंती आहे. यानंतर सन्माननीय श्रीधरदादा धुळे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफल आपण वाढवायचं आहे. त्यानंतर कळपट्टीचं पूजन होईल. सर्व मान्यवरांना विनंती राहील गोपालभाई इरमाळे आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवण्यात येईल. सर्वांना विनंती राहील आपण कळपट्टीवरती लाईनअप करायचे. दोन्ही टीम जिमित रायझिंग स्टार आणि श्रीशिव 11 या दोन्ही संघाला विनंती आपण या ठिकाणी लाईनअप करायचं आहे. या ठिकाणी खेळपट्टीवरती अष्टांचं पूजन केलं जाईल आणि लगेचच आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. त्या ठिकाणी त्या क्षणी नाणेफेकीचा कौल देखील होईल. जोबेली प्रीमियर लीगच्या पहिल्या लढतीचा श्रीशिव 11 वर्सेस जिमित रायझिंग स्टार या दोन टीममध्ये या ठिकाणी सर्वांना विनंती राहील आपण लगेचच क्रीडानगरीमध्ये दाखल व्हायचे. अतिशय आनंदाचा क्षण आपण पाहतोय ऐतिहासिक या क्रीडानगरीमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय अष्टांचं पूजन होईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी टाळ्यांनी करायचं कारण खेळपट्टीवरती पाहुण्यांचं आगमन होत आहे. माजी नगरसेवक चेतनजी धुळे असतील, माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब, त्यानंतर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष
सिद्धदादा धुळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण बाळाजी मेहेर, त्यानंतर गणेश शेठ धुळे, सर्व ग्रामस्थ मंडळ जोवेली, गोपाल शेठ इरमाळी असतील त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे समीर म्हात्रे असतील, अशोक धुळे, जिजाजी माळी, रमेश धुळे अर्थात सांडी असतील, अर्जुन धुळे, ज्युनियर चेतन धुळे, या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी अष्टांचं पूजन होत आहे दोन्ही साईडला, बोथ इन दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी अष्टांचं पूजन करू आणि लगेचच राष्ट्रगीताला देखील सुरुवात होईल आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. या सर्व गोष्टी तुम्हाला जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली आयोजित जोवेली प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 2 दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, म्हटलं जाताना ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 2 दिवस फक्त आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा आपल्याला आनंदात पार पाडताना पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये असलेले सर्व मान्यवर अतिथीगण या ठिकाणी ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण थेट प्रक्षेपण चालू आहे. त्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल. आज ऑफिशियल पंच आमचे सनी भोईर, विशाल पाटील हे 2 नामांकित पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले त्या सर्व दानशूर दात्यांचा मनपूर्वक आभार आणि या ठिकाणी वेलकम करतोय. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. पहिला सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जिमित रायझिंग स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट रिशिव 11 हे दोन्ही संघ इथे मात्र उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मंगेशजी धुळे साहेब यांनी पुरस्कृत केलेला श्रीशिव 11, तर दुसऱ्या बाजूला चेतनजी धुळे साहेब यांनी पुरस्कृत केलेला जिमित रायझिंग स्टार. या 2 संघांमध्ये लढत होणार आहे पहिल्या या उद्घाटनी मॅचमध्ये. अष्टांच्या बाजूने आपण पाहतोय सर्व आमचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील, सर्व आमचे लाडके मान्यवर, सर्व आमचे संघ मालक, या ठिकाणी टीम ओनर यांना तुम्ही पाहतायत. सर्वांच्या उपस्थितीत आपण हा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदात पार पाडत आहोत. थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात होईल. अतिशय दिमागदार पद्धतीचं, फार कमीत कमी वेळेमध्ये एक जास्तीत जास्त चांगलं आयोजन करणं हे जोवेली गावाची खासियत आहे. आणि आज आपण पाहतो या ठिकाणी तुम्हाला दिनांक 1 फेब्रुवारी ते दिनांक 2 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचा कालावधी पाहायला मिळेल. 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये एकंदरीत 8 संघांचा समावेश असणार आहे. या ठिकाणी अष्टांचं आणि खेळपट्टीचं पूजन झालं असेल तर लगेचच आपण दोन्ही संघांना विनंती करू आणि मान्यवरांना की आपण समोर उभे राहा, लाईनअप करा आणि या ठिकाणी आपण राष्ट्रगीत या ठिकाणी करणार आहोत हे लक्षात असू द्या. मला जशी सूचना मिळेल या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं अथवा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तसं लगेचच आपण या ठिकाणी लाईनअप करणार आहोत. जिमित रायझिंग स्टार संघाला विनंती आपण लाईनअप करायचं आहे आणि श्रीशिव 11 आपणही लाईनअप करायचं आहे. दोन्ही टीमचे खेळाडू प्लीज आपण लाईनअप करा. कुठेही गडबड गोंधळ या ठिकाणी करू नका. आपण आपल्या स्क्वॉड जवळ आपण लाईनअप करायचं आहे आपल्या बाजूनं. या ठिकाणी प्रथमतः राष्ट्रगीत आपण घेऊन नंतर नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पाहुण्यांना विनंती आपण एस्टनच्या पाठीमागे सर्वांनी लाईनअप करायचं आहे. या ठिकाणी राष्ट्रगीत होईल, त्यानंतर टॉस केला जाईल पहिल्या लढतीचा. एक साथ विश्राम. सर्वांना विनंती आपल्या डोक्यावरच्या कॅप आपण रिमूव्ह करा. एक साथ
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। धन्यवाद। सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती राहील याच दरम्यान चेतनजी धुळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण टॉस करा पहिल्या लढतीचा। माजी नगरसेवक चेतन धुळे यांना विनंती राहील की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं। याच दरम्यान आमचे रोहिदास भाऊ केणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपण करू। टॉसचा कॉल या ठिकाणी मी विनंती करेन चेतन धुळे यांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं आहे। रोहिदास भाऊ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, पहिल्या लढतीचा कॉल आपण या ठिकाणी करणार आहोत। टॉस आपण रोहिदास भाऊ केणे यांच्या शुभास्ते करू। या दरम्यान आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। रोहिदासजी केणे साहेबांना विनंती आपण टॉस करा। टॉस आपण या ठिकाणी केलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल तो जिमित रायझिंग स्टार या संघाने जिंकलेला आहे। आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा। गोलंदाजी ओके, बॅटिंग करायची आहे श्रीशी विलेवन या संघाला। सर्व मान्यवरांना आणि सर्व ग्रामस्थांना, जे आमचे बंधू आहेत, जे आमचे मित्र आहेत, त्यांना विनंती राहील की आपण आता प्रत्येकाची नावं या ठिकाणी घेणे शक्य नाही आहे। सर्वांना विनंती राहील कळकळीची की आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन विराजमान व्हायचं आहे। सर्वांचं स्वागत आहे। जोबेली प्रीमियर लीग 2024ची एक अतितटीची स्पर्धा, जोबेली गावाच्या सन्मानाची, जोबेली गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। JPL 2024 सीझन 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। बॅटिंग करायची आहे पहिले। संदीप धुळे यांना विनंती आपण कुठे असाल तर या प्लीज। रिया मंडप डेकोरेटर्सचे प्रो पायटर या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती राहील। मंगेश दादा धुळे, सन्माननीय चेतन दादा धुळे, श्रीधर दादा धुळे, रोहिदास भाऊ केणे, गोपाल दादा इरमाळी, हरिभक्त पारायण बाळाजी दादा मेहेर, गणेश शेठ धुळे, सुरेश धुळे, माजी क्रिकेटपटू आमचे घनश्याम मस्कर यांना विनंती आहे। माजी क्रिकेटपटू आमचे समीर म्हात्रे, चेतन धुळे ज्युनियर चेतन आमचे, आपले स्वागत आहे। सर्वांना विनंती आपण या मंचावरती। मित्रांनो प्लीज, कदाचित आमच्या नजरेमधून एखाद्या गावातील व्यक्तीचं कदाचित नाव राहू शकतं, तर मी अगोदरच दिलगिरी व्यक्त करेन। सर्वांना विनंती आहे, ग्रामस्थ मंडळ जोबेलीचं नाव घेतलं ना तर त्यामध्ये सर्वांची नावं आली। सर्वांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक, स्पर्धा आपली आहे आणि आपण या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचं आहे।